या विरोधाच्या मागे असंही म्हटलं जातं की अत्यंत कवडीमोल दरानं सरकार आमच्या जमिनींची खरेदी करतंय। जर हे दर किंवा जर याचा जो मोबदला आहे जमिनीच्या बदल्यात हे जर सरकारने वाढवलं तर मग शेतकरी काही पुनर्विचार करू शकतील का? इथले जमीनधारक काही पुनर्विचार करू शकतील का? यामिनी ही जमीन आहे ती शेतकऱ्यांची कवडीमोल घेतली जाईल याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। कारण जो 2012 आणि 2013 जो कायद्यामध्ये बदल झाला भूसंपादन कायद्यामध्ये, त्यामुळे त्या कायद्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्याला ही जमीन द्यावी, त्याचा मोबदला आहे तो द्यावाच लागणार आहे। मात्र यामध्ये कुठल्याही सरकारला तडजोड करता येणार नाही किंवा कवडीमोलाने सरकार ही जमिनी घेणार नाहीत। मात्र मुळात शेतकरी या जमिनी द्यायला तयार होत नाहीत, हा खरं तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे। सरकार एक वेळ सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुपीक जमिनीसाठी वेगळा विचार करू शकतं। मात्र त्या संदर्भातला चर्चा असेल किंवा त्या संदर्भातला निर्णय हा विधिमंडळात किंवा मंत्रालय पातळीवरती होऊ शकतो। यामिनी ठीक आहे विजय, अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, आंदोलक सहभागी झालेले आपण बघतोय मोठ्या प्रमाणावरती या मोर्चामध्ये। त्यांच्याशी आपल्याला बातचीत करता येईल का? त्यांचं म्हणणं जाणून घेता येईल का? या ठिकाणी सतेज पाटील असतील, राहुल शेट्टी असतील, ही सगळी मंडळी आहेत की या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून सगळे शेतकरी आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जो नको असलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी होता कामा नये। त्यामुळे आता नेमकं शेतकरी आपल्यासोबत सतेज पाटील आहेत, त्यांच्याशी जाणूयात। खूप मोठा प्रतिसाद आहे तो मिळतोय, शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? वारंवार हा त्यामुळे तो रद्द करावा अशी आमची भूमिका आहे। जे गरज असलेले प्रोजेक्ट आहेत त्याला लोक रस्त्यावर उतरत नाहीत। हा गरज नसलेला रस्ता असल्यामुळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। यानंतर जरी सरकार ऐकलं नाही तर काय? नाही, आम्ही आमची भूमिका सगळ्या जिल्ह्यातले मिळून एकत्र भूमिका ठरवू। हे आंदोलन अजून तीव्र या ठिकाणी केलं जाईल। आपल्यासोबत राहू शकतात, काय वाटतं? शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप प्रचंड मिळतोय, याचं कारण सरकार हा रस्ता लादण्याचा प्रयत्न करतंय, सांगली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करतंय आणि म्हणून जनतेतून उठलेली ही प्रतिक्रिया आहे। यानंतर जरी सरकारनं भूमिका घेतली की हा मार्ग होणारच तर काय असं नाही, रस्ता करण्याच्या आधी संयुक्त मोजणी व्हावी लागते, ती आम्ही होऊन देणार नाही। खूप मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत। शेतकऱ्यांना नेमकी काय अडचण आहे या महामार्गाला शेती देण्यासाठी? सरकार हे शेती देणार नाही आहे आणि एक वेळ कोल्हापुरामध्ये काळामोडी या धरणासाठी रक्ताचे पाठ व्हावे लागतील असे मंडलिकांना सांगितलं होतं। लोक रक्ताचे पाठ व्हातील पण आपली आई देणार नाहीत। या ठिकाणी जर मोबदला अधिकचा जर काय चर्चा झाली तर काय होऊ शकतं? मुद्दा मोबदल्याचा नाहीच आहे, आम्हाला जमीनच द्यायची आहे नाही। आणि आम्हाला कोल्हापूर 12 जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग नको, कारण केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या जनतेला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, म्हणून आम्हाला विरोध आहे। तर आपण बघितलं रद्द करावा अशी आमची भूमिका त्या ठिकाणी आहे। बापू सरकार इकडं। तर आपण बघितलं या ठिकाणी शेतकऱ्यांना नको असलेला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, मोबदल्याचा या ठिकाणी कुठलाही विषय नाही। मात्र जो काही शेती आमची जाणार आहे त्यामुळेच हा आम्ही शक्तीपीठ महामार्ग नको अशा पद्धतीची भूमिका इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी, तर शक्तीपीठ मार्गामुळे कुठलाही विकास होणार नाही, उलट आमच्या जमिनी लाटल्या जात आहेत अशा पद्धतीचा दावा किंवा अशा पद्धतीचे आरोप सध्या या आंदोलनामध्ये सहभागी असणारे नेते करताना दिसत आहेत। कोल्हापूरमधून हा जास्त विरोध होताना दिसतोय। अनेकांचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी आम्ही अजिबात देणार नाही, या सगळ्याचा परिणाम आमच्या पुढच्या पिढ्यांवरती देखील होईल। पुन्हा एकदा जाऊयात, विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी। विजय, नेमका हा मोर्चा कुठून कुठपर्यंत जाणार आहे, काय नेमका मार्ग असणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं काही निवेदन दिलं जाईल किंवा काय असणार आहे पुढची दिशा? या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला आहे आणि
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये हा मोर्चा आहे तो पोहोचेल आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी एक छोटी सभा देखील या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी राहुल शेट्टी असतील, सतेज पाटील असतील, ही आपली मतं व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आहेत, ते देखील आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली जाणार आहेत. त्यामुळं हा आता मोर्चा जवळपास जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि या कार्यालयामध्ये गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन आहे ते दिलं जाईल आणि त्याच्यानंतर एक सभा होईल आणि मग या मोर्चाची सांगता होणार आहे. यामिनी. बरं, आणखी एक मुद्दा, शक्तीपीठ महामार्गांच्या या माध्यमातून खरं तर वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थस्थळं आहेत, ती जोडण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूरमधले अशी कुठली तीर्थक्षेत्र आहेत जी जोडण्याचा प्रयत्न या महामार्गाच्या माध्यमातून होतोय विजय? या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा खरं तर शक्तीपीठ महामार्ग करवीर निवासिनी अंबाबाई असेल, त्याचबरोबर श्री बाळूमामांचा असेल, त्याचबरोबर ज्योतिबा असेल, हे सगळी तीर्थक्षेत्र जोडण्याचा प्रयत्न आहे तो या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. आता जो नवीन रेखांकन आहे त्याच्यामध्ये ज्योतिबाच्या पायथ्यापासून हा शक्तीपीठ महामार्ग पुन्हा दक्षिणेकडे जाणार आहे. म्हणजे ज्योतिबा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाई म्हणजे कोल्हापूर शहरापासून अगदी 5 किलोमीटर अंतरापासून हा जाणार आहे आणि पुढे गेल्यानंतर कागलच्या म्हणजे बोरवडे असेल आणि त्या भागामधून म्हणजे बाळूमामापासून अगदी एक 10 किलोमीटर अंतरापासून हा शक्तीपीठ महामार्ग ठीक आहे. पुढे ठीक आहे, विजय. तालुक्याकडे जाणार आहे.